महायुती सरकारच्या शेवटचा मंत्रिमंडळ हा विस्तार नवरात्र उत्सवामध्ये होण्याची शक्यता आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती इलेक्शन मोडवरती जाणार आहे। यापूर्वी आमदारांना ताकद देण्यासाठी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येतंय। फडणवीस उपमुख्यमंत्री असताना देखील त्यांनी निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून मित्र पक्षांना खुश केलेलं होतं। शिवाय काही भाजपच्या नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराचा फडणवीस फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे। शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला संधी मिळते याची उत्सुकता लागली आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत ही नोव्हेंबर 2024 मध्ये संपते। कदाचित विधानसभा लवकर विसर्जित करून लोकसभेसंदर्भात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येते आहे। एक भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आपल्यासमोर मागणी करेन की आता जे मंत्रिमंडळाचा विस्तार होतो त्याच्यामध्ये गणेश नाईक साहेब, प्रशांत ठाकूर साहेब यांना मंत्रिपद मिळावं अशा प्रकारची मागणी करीन। आमच्याकडे किसन कथोरे आहेत माझ्या मतदारसंघात, ते सतत मंत्रिमंडळाच्या लाईनमध्ये आहेत। ह्या तिघांपैकी कोणाला तरी मंत्रिपद द्यावं अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांचीच आहे। कार्यकर्त्याची भूमिका मांडायला कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतो या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न अगदी पहिल्यापासून सुरू होता। महायुती सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ मात्र आता विस्तार नवरात्र उत्सवामध्ये होण्याची शक्यता आहे। काय अपडेट कळत आहेत, सविस्तर तपशील? नक्कीच तेजस, सुरुवातीला आपण जर पाहिलं तर रखडलेला जो मंत्रिमंडळ विस्तार आहे हा गणेश उत्सवादरम्यान होऊ शकतो अशी चर्चा जी आहे ती आपण ऐकली होती। आता सध्या आपण जर पाहिलं तर जो रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आहे तो नवरात्र उत्सव दरम्यान होणार असल्याची आता सध्या तरी चर्चा सुरू आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की रखडलेला जो मंत्रिमंडळ विस्तार आहे यामध्ये 14 मंत्र्यांना शपथ घेण्याची संधी आहे। मग हे 14 मंत्री कोण असतील, कोणत्या पक्षाचे असतील? सध्या तरी आपण पाहिलं तर युती सरकारमध्ये असलेले शिंदे गटाचे 10 मंत्री आहेत, सोबतच भाजपसोबत 10 मंत्री आहेत आणि अजित पवार यांच्यासोबत 9 मंत्र्यांनी शपथ जी आहे ती घेतलेली आहे मंत्रिपदाची। आता सध्या आपण जर पाहिलं तर 14 मंत्री पद जी आहे ती राहिलेली आहेत। मग मात्र यातून आपण जर पाहिलं तर सर्वाधिक आकडा जो आहे मंत्रिपदाचा हा भाजपकडे आहे। मात्र उर्वरित राहिलेले जे 6 आहेत यापैकी 3 शिंदेंना आणि 3 एकीकडे पाहिलं तर राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार गटाला, अशा पद्धतीचा हा आकडा पाहायला मिळतोय। सोबतच आपण पाहिलं तर भाजपकडे 8 मंत्रिपद असतील असं देखील म्हटलं जातंय। त्यामुळे आता ह्या उर्वरित मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।